लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघातील दुष्काळी भागातील पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या आश्वासनाची वचनपूर्तता म्हणून मोहोळ, मंगळवेढा आणि अक्कलकोट तालुक्यातील दुष्काळी भागात जलसंधारणाचे काम केले जाणार असून या कामाकरता चेन्नई येथील एन्व्हायरमेंटलिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने CSR अंतर्गत जलसंधारणाचे काम केले जाणार असल्याची माहिती खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. पूर्तता करण्याचा मी 100% प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. लोकांपर्यंत तो प्रयत्न पोहोचणं महत्त्वाचा आहे आणि त्याच दिशेने हे माझं पहिलं पाऊल आहे. तर ह्यामध्ये आपण देखील मला सहकार्य कराल. ह्याचं लोकांपर्यंत पोहोचणं आणि काय काम होत आहे हे पोहोचणं महत्त्वाचं आहे. ह्या संस्थेने आपल्या देशात 5-6 गावांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, राज्यांमध्ये काम केलंय. त्याबद्दल पण ते तुम्हाला माहिती सांगतील. आणि सुरुवातीला आम्ही मंगळवेढाचं डोंगरगाव घेतोय. मी जसं 24 गावांचा प्रश्न म्हणाली, हे 24 गावांमधली सुरुवातीला आम्ही डोंगरगाव घेतोय. त्या डोंगरगावात मोठा तलाव आहे जिथे आता पाणी नाही आहे, कोरड पडले आहे. तिकडे पुन्हा एकदा पर्कॉलेशन खोदकाम असेल, रिवायवल असेल, कन्झर्वेशन असेल, सगळं ही संस्था करणार आहे. त्या डोंगरगावाच्या तलावावर अवलंबून असणारी 4 गावं आहेत: हाजापूर, हिवरगाव, पाटकळ, खोमनाळ. ही 4 गावं आहेत जी डोंगरगावावर अवलंबून आहेत. त्याच्यानंतर लक्ष्मी दहिवाडीमध्ये आम्ही काम घेतोय. लक्ष्मी दहिवाडी मध्ये जवळजवळ 11,000ची लोकसंख्या आहे. त्यानंतर वाफळे, मोहोळ तालुका, ही आधीची 2 गावं मंगळवेढा तालुका होती. वाफळे, मोहोळ तालुका, तिथे आम्ही हे काम घेतोय. अक्कलकोटचं आम्ही एक आयडेंटिफाय करतोय. आम्ही हाल चिंचोळी केलेलं, पण तिकडे त्या सुकलेल्या ओढ्यात फक्त खडी आहेत म्हणून ते कट करून कदाचित आम्ही कर्देहाळी घेऊ. दक्षिणमध्ये तर पाणी आहे, पण येणाऱ्या दिवसात पण तिथे पण फोकस करू. आणि ह्या सोबत जी 24 गावं आहेत त्याच्यातली 10 गावं सुरुवातीला जिथे विहिरी खोदायचं काम ह्या संस्थे माध्यमातून आम्ही करत आहोत. जिथे विहिरी आहेत त्यांना रिचार्ज करण्याचं काम करणार आहोत आणि जिथे विहिरी अजिबात नाही आहेत किंवा साठवण क्षमता ज्या गावात नाही तिथे विहिरी खोदण्याचं काम करणार आहोत. हे फक्त मी तुम्हाला ह्या वर्षीचं सांगते. ही सगळी कामं जून-जुलै पर्यंत पूर्ण होतील. म्हणजे जुलै ते सप्टेंबर ह्याच्यात तुम्हाला ह्या वर्षी पाणी साठा होताना दिसेल. आणि पुढच्या मार्च नंतर अजून गावं, अजून विहिरी, अजून ओढे, नाले, लेक घेण्यात येतील. 5 वर्षाचं काम आहे आणि होपफुली पुढे पण त्याच्यानंतर पण हे काम आमचं ह्या पद्धतीत सुरू असेल.